त्याच्यात आमचं पंचकमिटीचं कौतुक आपल्या समोर मनोगत मत्र व्यक्त करायचं आहे. नमस्कार. श्री तिसाई मरोय प्रसन्न, आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, आमचे लाडके काका तुकाराम डाकी, प्रकाशांना, विंदने ग्रामपंचायतीचे उपसरपंच पप्पा कैलाश डाकी, उद्योगपती मधुकरदादा नवाले, तसेच माझे भाऊ ॲडव्होकेट धीरज डाकी, चार्टर्ड अकाउंटंट माझ्या बाजूला बसलेले महेशजी गिलेटकर साहेब, बँकेचे मॅनेजर मुकेशजी पांडे साहेब, आणि इथे संजय दादा असतील, कामगार नेते आपले ईश्वरदादा आहेत, आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आणि उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनीनो, जेव्हा कधी गावामध्ये बोलण्याची वेळ माझ्यावर येतोय, आता खरोखर मला प्रश्न पडतोय की नक्की तुमच्यासमोर काय बोलावं, काय तुम्हाला सांगावं. कारण जे काही तुम्ही मला शिकवून दिलंत, जे काही मी तुमच्याकडून शिकलोय, तेव्हापासून खरोखर तुमच्यासमोर बोलताना शब्दांनासुद्धा कोडे पडतात आणि माझ्या तोंडातून शब्दसुद्धा पडत नाहीत, अशी वेळ माझ्यावर येतोय. परंतु आता कार्यक्रमाचा अध्यक्ष असल्या नात्याने बोलणं गरजेचं आहे. बघा, एखादी आपण जेव्हा यात्रा साजरी करत असतो आणि आपल्याकडे वेळ कमी असतोय, तेव्हा लक्षात येते की बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, परंतु वेळ नाही. आणि वेळ असेल तर आपल्याकडं ती आर्थिक मालमत्ता नसते. कारण आपल्या गावाचा जर आर्थिक जर उत्पन्न जर पाहिला तर एक 60-70 हजार रुपये असतात, आणि त्या 60-70 हजार रुपये घेऊन आपल्याला ही यात्रा साजरी करायची असतोय. खरोखर आज मगाशी धीरजनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं की शैलेश गावांनी ज्या वर्षापासून जी सुरुवात केली, खरोखर तेव्हापासून आपल्या या यात्रेला एक नवे स्वरूप लाभलेलं आहे. तेजस डाकीनी ज्या पद्धतीने पायाला, पप्पांनी सांगितलं पायाला भिंगरी लावली, हो नक्कीच लावली. तेजस डाकीनी पायाला भिंगरी लावली, परंतु ती भिंगरी लावत असताना शैलेश गावंड असेल, अतुल ठाकूर असेल, धनेश डाके असेल, कुंदन डाके असेल, जयवंत ठाकूर असेल, असे सर्व पंत त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून फिरत होते. ज्या दिवशी देणगी मागायची सुरुवात होती, शैलेश गावंड असेल, अतुलभाई असतील, तेजस डाके आहे, ऑफिसला आले होते बेलापूरला की भाई आपलं बजेट 10 ते 12 लाख रुपये आहे आणि आपली कमाई फक्त 50-60 हजार रुपयाची आहे, तर हे कसं काय करायचं. तर आमचा एकच तेव्हा म्हणजे चर्चा झाली, विचार झाला की बघा, तिसाई आपल्या पाठीशी आहे. आपल्याशी लोक कशी वागतात, काय वागतात, ते त्यांचं कर्म त्यांच्या पाठी, पण तिसाई आपल्या पाठीशी आहे. आपण 100% मेहनत करूया, तिसाई माता आपल्याला 100% साथ देईल. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. कारण शैलेश गावंड जरी झाला जॉब करणारा व्यक्ती आहे, अतुल ठाकूर जरी झाला तरी व्यवसाय करणार आहे, तेजस डाकी जरी झाला तरी ते एक जॉब करणारी माणसं आहेत. ते पॅराशूटर नाही आहेत, ते ग्रास शूटर आहेत. जेव्हा 10-12 लाख रुपये जेव्हा खर्च करायला लागतोय, तेव्हा काय कंडिशन असतोय, काय अवस्था असतोय, त्यांनाच माहिती असतोय. परंतु ती तुमच्या ग्रामस्थांच्या समोर ते कधी त्यांचं दुःख, त्यांचे संकट ते म्हणजे सादर करत नाहीत. फक्त त्यांच्या मनात एवढंच असतोय की माझ्या गावाची यात्रा ही उरण नव्हे तर रायगड जिल्ह्यात गाजली पाहिजे, अशी यात्रा माझ्या गावात झाली पाहिजे. आणि त्या हेतूने ती लोक मेहनत करत असतात. एखाद्या गावामध्ये जर आपला राजा असेल, तो जर आपल्या गावाचं नेतृत्व करत असेल, तर त्या राजाला आपण साथ देणं गरजेचे आहे. त्या राजाला जर आपण अर्ध्यावर सोडलं तर तो राजाचाच काय व्हायचं तो होऊन जाईल, परंतु तुम्ही जी सेना असते तुम्हाला सुद्धा कोणी वाली राहणार नाही. तेजस प्रकाश डाकी किंवा शैलेश गावंड किंवा अतुल ठाकूर, धनेश डाके, बघा, बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन यामध्ये फरक ओळखायला शिका. हे जे 4-5 लोक आहेत, हे अमिताभ बच्चन आहेत, ते बोल बच्चन नाहीत. यांच्यासोबत जेव्हा मी राहायला लागलोय अनेक 4-5 वर्षापासून, त्यांच्या मनात काय विचार आहेत ते मी समजून घेतलेले आहेत. त्यांना राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाहीत. त्यांना असं वाटतं की माझा बोरखार गाव कुठेतरी दुर्मिळ भागात आहे आणि माझ्या बोरखार गावाचं नाव रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे, आणि त्यासाठी 4-5 पोरं प्रयत्न करत असतात. परंतु काही वाचालवीर असतात, बोलबच्चन करणारे असतात, त्यांच्या तुम्ही भूलथापांना भूलू नका. कारण ही लोक जर हारली तर आपलं गाव हारणार आहे, लक्षात ठेवा. शैलेश गावंड हा म्हणजे बोरखार गावाला लागलेला कोहिनूर हिरा आहे. आपल्याला हा मिळालेला कोहिनूर हिरा आहे, याला जपा, याचा म्हणजे इन कॅश करून घ्या.
या शैलेश गावंडकडून किंवा तेजस प्रकाश डाकेकडून, अतुल ठाकूरकडून गावासाठी जे जे काही विकास कामं करता येतील त्यांच्याकडून ती करून घ्या. लबाड लोकांच्या नादी लागू नका. आणि खरोखर जर तुम्हाला मनापासून जर वाटत असेल की या तेजस प्रकाश डाकेंनी, शैलेश गावंडनी, अतुल ठाकूरनी जर खरोखर यात्रेला एक नवं स्वरूप दिलंय किंवा खरोखर एका लेवलवर, एका उंचीवर जर यात्रा नेऊन दिली तर त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अनेक वर्षापूर्वी आपण यात्रा पाहिल्या, जत्रा पाहिल्या, परंतु कशा पद्धतीने आपली यात्रा व्हायची, जत्रा व्हायची आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. खरोखर या नवीन पिढी मुलं एका गावाला नवी दिशा मिळत आहे, आपला गाव विकासाकडे जात आहे. यात्रेला नवं स्वरूप मिळालेलं आहे. तुम्हालाही त्याचा अनुभव आला असेल. ज्यावेळी तुमच्या घरी कोणी पाहुणी मंडळी आली असेल त्यांनी सुद्धा कौतुक केलं असेल की पहिली तुमच्या गावामध्ये यात्रा कशा प्रकारे व्हायची आणि आता तुमच्या गावामध्ये यात्रा कशा प्रकारे साजरी होतोय. खरोखर ज्यावेळी तुम्ही साखर झोपेत गाढ झोप घेत होतात, जे की डाकीने आता सांगितलं, ज्यावेळी तुम्ही साखर झोपेत होतात रात्री 1 वाजता एक भला मोठा टेम्पो गावात आला होता. त्या टेम्पोमध्ये लोखंडी सामान होतं, कमीत कमी 100-200 किलोचं सामान होतं. आणि मला जेव्हा ही गोष्ट कळली मी ते सुद्धा बघायला गेलो की 1 वाजता टेम्पोवाले हे लोक काय करतात. त्यावेळी शैलेश गावंड, तेजस डाके, अतुल ठाकूर, धनेश गावंड खांद्यावर लोखंड्याची पाळणे घेऊन ते वाहत होते, जेणेकरून आपल्या गावातली जी लहान मुलं असतील त्यांना तो पाळण्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यामुळं ग्रामस्थांना मी एवढंच सांगतोय, या सर्व जी लोक आहेत ज्यांनी गावासाठी आपलं बलिदान केलेलं आहे त्यांची जाणीव ठेवा, त्यांना साथ द्या. जसं तुम्ही माझ्यासोबत वागलात तसं कमीत कमी या लोकांसोबत वागू नका. कोणीतरी तुमच्या पाठीवर हात देणारा, तुमच्या दुःखात साथ देणारा, तुम्हाला साथ देईल अशा व्यक्ती सांभाळून ठेवा. एवढंच मी ग्रामस्थांना विनंती करतो आणि माझे मी 2 शब्दात संपवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.